ती कडवी लढत. पहिला चेंडू यावेळेला उंच आहे, हवेत आहे, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज येतोय, परंतु यावेळेला फंबल आहे. दुसरीकडून आरडा ओरडा, आता शिट्टा टाळ्या सर्व काही वाजतात, कारण अक्षय सँडीला आता मिळतंय जीवदान. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आपण पाहतोय आमची संपूर्णतः टेक्निकल टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डीबीएनच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहणारे प्रेक्षक आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. आमचे संपूर्णतः समालोचक मित्र त्यामध्ये धनंजय पाटील सर असतील, घनश्याम भोईर सरांना आपण पहिल्या दिवसामध्ये ऐकलं होता. संपूर्णतः आमचे पंचांचं पॅनल आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये डान्सिंग अंपायर अर्थातच काय तर चेतन सरांना, माट्या सरांना आपण पाहतोय, परंतु यावेळेला येतोय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दस्तकाला मस्तक देत सीमा रेखा पार चौका. आयोजन ब्युटिफुल, शिरगाव संघाची संघ निष्ठा पॉवरफुल, आमच्या शिरगाव स्पोर्टचा चषक आहे. धन्यवाद डीजे. चषक आहे खऱ्या अर्थानं वंडरफुल, ब्युटिफुल सर्व काही आहे, परंतु आता शिरगावचा संघ तो मैदानामध्ये खेळतोय. मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत असताना आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत आपण पाहिला अगदी वेगानं दुसरी धाव धाफकामध्ये भर पडत असताना आपण पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 7 धावा धाफकावर. अक्षय आहे, दुसरीकडे जय गावडेला आपण पाहतोय चांगली सुरुवात आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 6 धाव्यांवर, एकीकडे जयला आपण पाहतोय, दुसरीकडे सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. दुसरीकडून अक्षयचा देखील राहिला. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने येतोय चेंडू. 1 बॉम्ब्स 2 बॉम्ब्स सीमा रेखा बार. अजून एक धन्यवाद, थँक्यू डीजे. पहिल्या 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 11 धावा त्या धाफकावर येत आहेत. नारायण आता थोडासा हताश आहे, थोडासा निराश आहे. आतापर्यंत धावा त्या खोऱ्यानं धाफकावर येत आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा पॉवर प्लेचा तो फायदा घेण्याचा प्रयत्न आहे. 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं, परंतु चांगल्यारीत्या गॅदर तुरताच पुन्हा एकदा 2 धावा धाफकामध्ये भर पडत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 13 धावा ह्या धाफकावर आहेत. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 13 धावा धाफकावर. जय खऱ्या अर्थानं बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून जयकडे पाहिलं जातोय. दुसरीकडून नारायण आहे, प्रचंड मोठा अनुभव नारायणकडे आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा तो प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये तितकासा आलावून होता. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ आता 14 धावा ह्या धाफकावर आपण पाहतोय. शेरगाव स्पोर्ट्स आयोजित शेरगाव चषक 2026चा हा रणसंग्राम महासंग्राम, प्रचंड मोठी मेहनत खऱ्या अर्थानं प्रत्येकाची राहिले. त्यामध्ये महेश पाटील साहेब असतील, जय गावडे, विजय म्हात्रे, विकास पाटील, अजय पाटील, राजू भोईर, दीपक पाटील, विशाल पाटील, घनश्याम भोईर, सहयोग भोईर, राजन पाटील, प्रथमेश भोईर, मंगेश पाटील, कल्पेश पाटील, चेतन किनी, संपूर्णतः शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव ग्रामस्थ व संपूर्णतः जय बजरंग शिरगावचा तो संघ. प्रचंड मोठी मेहनत आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 14 धावा ह्या धाफकावर आतापर्यंत आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी पहिल्या नारायणचं षटक आपण पाहिलं. प्रचंड मोठा अनुभव नारायणकडे आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये पहिल्या 6 मध्ये 14 धावा धाफकावर. आता एकाला रोकायचं, एकाला टोकायचं आहे. राकेश आता ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडून जय आहे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 13 धावेंची ती चांगली खेळी आपण पाहतोय. रणपमध्ये थोडासा व्यत्यय येतोय, परंतु आतापर्यंत चांगली सुरुवात म्हणावी लागेल शिरगाव संघाची. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला हवेत येतोय चेंडू. चकाळी क्षेत्ररक्षक करतोय क्षेत्ररक्षण. सिंगल धाव धाफकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत धाफक 1.1 चेंडूंचा खेळ 15 धावा या आतापर्यंत धाफकावर आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक आपण पाहायला गेलं तर तब्बल 50,000 रुपये आहे. द्वितीय पारितोषिक आपण 25,000 रुपये पाहतोय. तृतीय पारितोषिक 15,000 रुपये. चांगलं आयोजन नियोजन, त्या प्रकारची खेळपट्टी, ज्या प्रकारची आउटफील्ड आपण पाहतोय. तब्बल अनेक संघ पाचच्या 2 दिवसात आज ग्रँड फिनालेचा तो दिवस पाहतोय. आजच्या दिवसामध्ये तब्बल 8 संघ.
ऑन साइडच्या दिशेनं पुन्हा एकदा यावेळेला पूल केलाय, क्षेत्ररक्षक येतोय, टिपलाय जे संपलाय खेळ. अक्षय सँडीच्या खेळाला आता लागतोय पूर्णविराम. बदल गया. येस, थँक्यू डीजे. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 15 धावा त्या धावफलकावर येत आहेत. नवीन बॅटर आता दुसरीकडे महेश आहे. आतापर्यंत 15 धावा धावफलकावर, 1.2 चेंडूंचा खेळ. राकेशनं चांगल्यारीत्या कालच्या दिवसामध्ये देखील राकेश एक अष्टपैलू खेळाडू, एक ऑलराऊंडर म्हणून या संघाकडून आपण सातत्यानं पाहतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा वैयक्तिक तिसरा, आखूट टप्प्याचा यावेळेला पंच आमच्या दिशेनं वळतात. अर्थातच काय तर 2 हात फैलावले जात आहेत. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू, अतिरिक्त धाव ही आता धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 16 ह्या धावफलकावर आहेत. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. राकेश पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा, नक्कीच धावफलकावर खर्ची पडतोय, परंतु आतापर्यंत ॲक्युरेसी ती आपण मैदानामध्ये राकेशची पाहिले. यावेळेला ऑन साइडच्या दिशेनं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षकाच्या दस्तकाला मस्तक देत जातोय चेंडू, पुन्हा एकदा सीमारेखा बाहेर. जनार्दन मामाचा आम्ही करतो यादर, हे विजय सेठ पाटीलचा आहे संघाला धार. आमच्या जनार्दन मामाचा आम्ही करतो यादर, हे विजय सेठ. धन्यवाद डीजे. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 20 धावा त्या धावफलकावर येत आहेत. चांगली सुरुवात आहे. आता महेश आहे, पहिल्या चेंडूवर 4 धावेने ती सुरुवात केली. दुसरीकडे जय आहे. चांगला खेळ आतापर्यंत मैदानामध्ये 2 खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिलाय. यावेळेला कौ कॉर्नरच्या दिशेनं सिंगलवर आता समाधान मानावं लागतंय आणि दुसऱ्याच्या प्रयत्नात चांगला बॅकअप होता सिंगल धावेवर. आता धावफलक आतापर्यंत 1.4 चेंडूंचा खेळ, 21 धावा ह्या धावफलकावर आहेत. हा चषक खऱ्या अर्थानं शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव चषक ज्यावेळेला सुरुवात झाली, प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा उत्साह होता, वेगळा जल्लोष होता. परंतु आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे. प्रत्येक आयोजक, प्रत्येक शिरगावचं ग्रामस्थ आता एक मन गहिवरून आलंय. खऱ्या अर्थानं 502 दिवस आपण पाहायला गेले तर एक जल्लोष, एक वेगळं क्रिकेटमय वातावरण संपूर्णतः शिरगाव नगरीमध्ये आपण पाहत होतो. परंतु आता शेवटच्या क्षणामध्ये ही स्पर्धा येऊन आता ठेपते. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 22 धावा ह्या धावफलकावर आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, उंच आहे, हवेत आहे. यावेळेला प्रॉपर टायमिंग नाही, टिपलाय जे संपलाय खेळ. अजून एक गडी आता येतोय, महेशच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. फुले पुरे कादोला भरल्यात, माथ्यात फुले पुरे कादोला भरल्यात. दादे मला नवरो केले हे रे, दादे मला नवरो केले हे रे. कडसोला पोरे तुला नवरो केले, कडसोला पोरे तुला. धन्यवाद अडजे, थँक्यू. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 22 धावा धावफलकावर. दुसरं षटक राकेशनं खऱ्या अर्थानं त्या धावेंना रोख लगावली जाते. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा त्या धावफलकावर आहे. 2 संघामध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. 2 संघ तुल्यबल आहेत. कालच्या दिवसामध्ये प्रचंड मोठा तो खेळ, भल्या मोठ्या संघांना पराभवाची धूळ चारत आई कुर्ला एक कशीचा संघ टॉप 3च्या दिशेनं दाखल झालाय. तर आजच्या दिवसात चंदनसार विभागामधून शिरगाव स्पोर्ट्सचा तो संघ आतापर्यंत प्रभावित करणारा खेळ पाहतोय. टॉप 3ची पहिली लढत प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकीकडे आई कुर्ला एक कशीचा संघ आहे, आता दुसरीकडून
शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचा तो संघ आपण पाहतोय. पहिला चेंडू उंच हवेत आहे. दोन खेळाडू येत आहेत थोडासा फंबल आणि येतोय चेंडू आता धरणीला दान केला जातोय, परंतु अतिशय चांगला प्रयत्न म्हणावा लागेल. अगदी स्वतःला झोकून देण्याचा जीवाच्या आकांतानं तो प्रयत्न राहिला होता. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो अगदी उंच हवेत होता चेंडू आणि त्यानंतर ते दोन खेळाडू अगदी वेगानं आले होते. तो प्रयत्न चांगला राहिला परंतु थोडक्यात धोकला जातोय. चेतन होता ज्या ठिकाणी केतन होता. 24 धावा आतापर्यंत धावफलकावर. पुन्हा एकदा यावेळेला ऑन साइडच्या दिशेनं फायर आहे. हवाई हल्ला येतोय चेंडू सीमारेखा पार. धन्यवाद डीजे. आता ट्रेंडिंग सॉन्ग गणेश दादाच्या माध्यमातून आपण पाहतोय. 30 धावा आतापर्यंत धावफलकावर. 2.2 चेंडूंचा खेळ. राऊंड विकेटचा मारा. पुन्हा एकदा जणू काय ऍक्शन रिप्ले आहे की काय, कार्बन कॉपी आहे की काय, येतोय अजून लगातारचा दुसरा. धन्यवाद डीजे. जय गावडे. खऱ्या अर्थानं बडे मॅच का बडा खिलाडी आहे. काय खेळ आतापर्यंत मैदानामध्ये करतोय. वैयक्तिक 29 धावांची खेळी अफलातून खेळ. 36 धावा आतापर्यंत धावफलकावर. 2.3 चेंडूंचा खेळ. मयूरवर आता आक्रमण हल्ला लगातारचा दुसरा. तो षटकार येतोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अगदी क्षेत्ररक्षक येतोय पुन्हा एकदा ती चुकी आहे मैदानामध्ये. चुकी आणि चुकी. पुन्हा एकदा त्या 2 धावा धावफलकामध्ये भर पडत असताना आपण पाहतोय. ज्या वेळेला फलंदाजाची झेल सुटते ना त्या वेळेला मात्र फलंदाज एक वेगळ्या लहरामध्ये त्या वेळेला वेगळे रंग उधळत असताना सातत्यानं आपण क्रिकेटच्या मैदानात पाहिलंय. क्रिकेटच्या मैदानामध्ये सातत्यानं आपण पाहायला गेलं तर कोण विसरणार ते कोलकाताचं एडन गार्डनचं मैदान. ज्या वेळेला अवघ्या 16 धाव्यांवर द हिटमॅन रोहित शर्माचा झेल सुटला आणि त्यानंतर 264 धावा कुटणारा रोहित शर्मा यांना देखील आपण पाहिलंय. अर्थात सांगायचं काय आहे ते इथून ज्या वेळेला झेल सुटते त्यानंतर फलंदाज आपले रंग उधळत असताना सातत्यानं आपण पाहिलंय क्रिकेटच्या मैदानात. 39 धावा आतापर्यंत धावफलकावर. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. 2.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. जय वैयक्तिक 32 धाव्यांवर खेळतो. आता दुसरीकडून घनश्याम आहे. पहिला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगल्यारीत्या गॅदर आहे. अगदी वेगानं स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धावफलकामध्ये कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा. अगदी चपळाईना. जो रनचूर है उसको रनचूरन कहते हैं और जो मंचूर है उसको मंचूरन कहते हैं. पहिल्या 3 षटकांचा खेळ. 41 धावा धावफलकावर आहेत. ज्या ठिकाणी जयची खेळी 32 धाव्यांचा तो अफलातून खेळ. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय. 41 धावा धावफलकावर येत असताना आता शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी कोण येणार यावर देखील नजर दिली जाईल. तुर्तास येतोय पुन्हा एकदा गणेश दादाच्या दिशेनं. आमच्या जनार्दन मामाचा आम्ही करतो यादर. विजय शेठ पाटीलचा आहे संघाला आधार. दिनकर मामाचा सपोर्ट करतोय संघाला ग्रेस फुल. दिनकर मामाचा सपोर्ट करतोय संघाला ग्रेस फुल. थँक्यू डीजे. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. 41 धावा धावफलकावर. आता अनिकेत येतोय ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. पुन्हा एकदा थोडासा शफल आहे. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अगदी वेगानं क्षेत्ररक्षक येतोय. तुर्तास सिंगल पुन्हा एकदा धुक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि पंचांचं डिसिजन यावेळेला तटस्थ आहेत. अर्थातच 2 धावा. पुन्हा एकदा चपळाईनं धावफलकामध्ये भर. घनश्याम भोईर पुन्हा एकदा त्या वेगानं 2 धावा. स्वतःला यावेळेला खऱ्या अर्थानं ते रिस्क मध्ये घेतलं होतं. श्यामसर यावेळेला खऱ्या अर्थानं जाणतोय दुसरीकडून ज्या प्रकारची फलंदाजी जयची आतापर्यंत
एकाकी झुंज एकाकी किल्ला आतापर्यंत तो मैदानामध्ये लढवतोय. त्या कारणास्तव स्ट्राईक देण्याचा तो प्रयत्न केला जातोय. 43 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ पहिल्यावर 2 धावा धावफलकावर येत असताना आतापर्यंत चांगला खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा उंच आहे, हवेत आहे, प्रयत्न चांगला होता परंतु येतोय चेंडू सीमारेखा बाहेर. षटकार. आमचा मार्केट पाडायला किती जणांनी ताकद लावली, मार्केट पाडायला किती जणांनी ताकद लावली. अर्जांची पोचपावती आमच्या बाईनं जाग्यावर दाबून ठेवली, त्यांची पोचपावती आमच्या बाईनं जाग्यावर दाबून ठेवली. धन्यवाद जय गावडे. आज काय खेळ करतोय मैदानामध्ये. आज स्वतःला इतक्याच म्हणतोय संकटांच्या वाटेवरती तो सांगतो चालायचंय मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचंय मला. परंतु या वेळेला काय आहे, चांगला खेळ, अतिशय चांगला खेळ. गडी बाद. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातं. खोलवर टप्प्याचा तो चेंडू येतोय डीजेच्या दिशेने. यस, धन्यवाद डीजे. अतिशय चांगला खेळ. एक संकटमोची खेळी स्वतःच्या संघासाठी, स्वतःच्या गावासाठी, गावाच्या नावासाठी आज स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न. वेल प्लेड जय. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 49 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत परंतु दुसरीकडून अनिकेतनं चांगला कमबॅक करून दिलाय. पुढील चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे अगदी वेगानं जातोय परंतु पंचांचं बोट हवेत आहे. अर्थातच आता लागतोय अजून एक बॅक टू बॅक दुसरा गडी बाद. एवढीचे 50 धावा आतापर्यंत धावफलकावर. अजून देखील येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आजच्या दिवसामध्ये आपण 55 धावा या चेस होताना देखील पाहिल्यात. अर्थातच की आतापर्यंत त्या प्रकारचं धावफलकावर समोरचा संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे. खऱ्या अर्थानं पाठच्या 2 षटकामध्ये त्या धाव्यांना रोख लगावली जाते. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ धावफलकावर अगदी वेगानं होता. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टिचून माराय. प्रॉपर लाईन लेन टप्पा अनिकेतचा आतापर्यंत आपण पाहिलाय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. प्रभावित करणारा तो मारा आहे. 2 खेळाडू. दुसरीकडून आता घनश्याम भोईर, चेतन किनी यांच्याकडून हेमंतदादा पाटील यांच्याकडून येणाऱ्या त्या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. टोटल 400 आहेत परंतु येणार काय ह्यावर देखील नजर दिली जाईल. आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू. अजून एक अतिरिक्त धावफलकामध्ये भर. परंतु आतापर्यंत प्रभावित करणारा मारा अनिकेतचा राहिलाय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 52 धावा ह्या धावफलकावर आपण पाहतोय. पुन्हा यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू आहे. पंच यावेळेला तटस्थ आहेत. अर्थातच फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ. 52 धावा धावफलकावर. आता येणारे 24 मध्ये 53 धावा त्या धावफलकावर बनवायचे आहेत. एकीकडे घरच्या मैदानामध्ये शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचा संघ आहे. दुसरीकडे आई कुर्लाई कशीचा संघ. कालच्या दिवसामध्ये तो प्रभावित खेळ अनेकांचा राहिलाय परंतु आता 24 मध्ये आपण पाहतोय 53 धावा धावफलकावर बनवल्या जातील का. नाण्याची आतापर्यंत एक बाजू पाहिले. आता दुसरी बाजू पाहण्यासाठी धावतं वर्णन करण्यासाठी धनंजय पाटील सर मायक्रोफोनवर जोडले जातील. जय
जय विजय दीपकची आहे बॅटिंग दमदार महेश श्याम अजय यांची बॉलिंग शानदार जय विजय दीपकची आहे बॅटिंग दमदार महेश श्याम अजयची आहे बॉलिंग शानदार विकास राजू दादा खेळती संघासाठी खेळ विकास राजू दादा खेळती संघासाठी खेळ आमच्या शिरगाव स्पोर्टचा चषक आहे चषक वंडरफुल आमच्या शिरगाव स्पोर्टचा चषक आहे चषक वंडरफुल धन्यवाद मृदुलजी मेहर यांचा पण आवाज आहे तो आवाज या कॉमेंटरी बॉक्समध्ये आपण ऐकत आहात. पुण्यात सर्वांचं स्वागत आहे त्या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आहे ते लाईव्ह टेलिकास्ट खऱ्या अर्थानं स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण आहे ते स्क्रीनवरती आपण DBN लाईव्ह पाहतायत. आजच्या डिजिटल युगात प्रतिभेला व्यासपीठाची गरज असते आणि धैर्याला दिशेची अशाच धैर्य आणि जिद्द आणि सातत्याच्या जोरावरती उभं राहिलेलं हे यूट्यूब लाईव्ह चॅनल आहेत. केवळ एक चॅनल नाही तर संघर्षातून जन्मलेली एक ओळख. DBN म्हणजे सुरुवातीचा D म्हणजे धनंजय, B म्हणजे बाबू, N म्हणजे नारंगी. अनेक अडचणी मर्यादा आणि संघर्षांना सामोरे जात स्वतःची वेगळी ओळख पालघर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारताला करून दिली. आपल्या नावासोबत गावाचं नावही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. कारण आंतरराष्ट्रीय वानखेडे स्टेडियमवर स्वतःची छाप सोडत क्रिकेट जगतातील स्वतःचा सॉफ्टवेअर वापरून टेनिस क्रिकेटमध्ये स्कोरकार्डमधील मैदानाचा वॅगन वेल आणि अनेक साऱ्या प्लेयर पोझिशन किंवा बाकीच्या सर्व काही गोष्टी DBN लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्यात. सुरुवातीला साधनं कमी होती परंतु स्वप्न मोठं होतं. लोककला, सामाजिक प्रश्न, गावची संस्कृती, माणसं आणि त्यांचे प्रश्न हे सगळं प्रामाणिकपणे मांडत आतापर्यंत DBN लाईव्हचा हा प्रवास आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. जावयात मॅचच्या दिशेने गोलंदाज तयार आहेत महेश पाटील. पहिला बॉल खोलवा टप्प्याचा बॉल तळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातोय. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी वेगाने येत आहेत. आता मजा येईल कारण एका बाजूला शिरगाव आहे दुसऱ्या बाजूला कशीद आहेत. पण हा सामन्यामध्ये जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये राकेश हितेश कालच्या संपूर्ण दिवसामध्ये ज्यांनी खेळ गाजवला आहेत ते 2 खेळाडू आहेत. तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये चांगली कामगिरी करणारा महेश पाटीलही समोर आहेत. मजा येणार. टार्गेट मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर 53 धावेंचा टार्गेटचा पाठलाग करायचा आहे 4 ओव्हरमध्ये. भरपूर साऱ्या मॅचेसमध्ये आजच्या दिवसामध्ये खेळ रंगताना पाहिलं. काही अशा मॅचेस पाहिल्या ज्या कट टू कट आपल्याला पाहायला मिळाल्यात. महेश पाटील पुण्यात तयार. यावेळचा बॉल बरोबर समोर आढळलाय. बॉल सोडला का हा प्रश्न होता आणि लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट डाऊन. गॉन. पहा 100 मध्ये बरोबर आपण पाहिलं तर मिडल स्टंपच्या अगदी जवळपास जाणारा हा बॉल पाहायला मिळाला. DBNच्या वतीनं तुम्हाला सातत्यानं स्लो मोशनमध्ये दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि बरोबर समोर आढळल्यात. लेग बिफोरच्या माध्यमातून विकेट आल्यात. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. आदरणीय दिनकर मामा सध्या त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. शिरगाव मास्टर 40+ टीम देखील उपस्थित आहेत. कौशिक दिनकर पाटील हेही सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. नुकताच सूरजी जनार्दन पाटील यांचंही आगमन झालं तेही मॅचचा आनंद घेत आहेत. मंचावरती सर्व सन्मान्य अतिथी व्यासपीठ तिथून मात्र आपण पाहिलं तर सर्व मान्यवर आणि शिरगाव गावातील बहुतांश प्रेक्षक वर्ग आहेत. काही तलावपाड्याचे प्रेक्षक वर्ग आज या ठिकाणी आलात. कशीचे प्रेक्षक वर्ग आहेत. आजूबाजूच्या परिसरातील पंचक्रोशीतील काही प्रेक्षक वर्ग आहेत तो या मॅचचा आनंद घेण्यासाठी मात्र दाखल झाले आहेत. तर काही जण घर बसल्या DBNच्या चॅनलवरती यूट्यूबला मोबाईलवरती आणि ऑन TV वरती मॅचचा आनंद घेत आहेत. महेश पाटील पुण्यात मात्र एक सुंदर बॉल पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रदीप पैकी केली होती. बॅकअप विकासचे आहेत. जम घेतली होती. बाकीच्यांच्या डोक्यावरती हात गेले होते. प्रदीपला म्हणतात की प्रदीप बाबा हे काय केलं होतं. प्रदीपने सांगितलं की बॉल हातामधून निसटला आणि तो इतक्या वरती फेकला की विकास होता त्या पाठीमागे. बॉल लढवला धावसंख्या धावफलकावरती 2-3 बॉलचा काही संपला 2 धावा इकडेच्या मोबदल्यात. षटका दरम्यान पुढचा बॉल ओद विकेट.
लोवर पुलटच बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये अक्षय सँडी. जोपर्यंत बॉल फील करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 2 खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत. जवळपास बाउंड्री लाईनवरती अगदी पाहायला मिळत आहेत जे तट्ट्यासकच्या बाहेर आहेत. एक घनश्याम भोईर आहेत, दुसऱ्या बाजूला अक्षय सँडी आहेत. बाकीचे खेळाडू तट्ट्यासकच्या आतमध्ये आहेत, ज्यामध्ये पाठीमागे दीपकला पाहतायत. पॉईंटमध्ये आपण विजय मात्रेला पाहतायत. त्यांच्या बाजूला प्रदीप, राजू भोईर, विकेटकीपर जय गावडे, पाठीमागे प्रथमेश. आणखीन एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. ही महेश पाटील यांची स्पेशालिटी आहे. अशा प्रकारची गोलंदाजी करणं महेश पाटील जाणतायत. आतापर्यंत चांगल्या लेंथवरती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली जात आहेत. बॉल फेकून झाल्यात 5, धावा झाल्यात 3, विकेट मिळाला 1. शेवटचा बॉल बाकी आहेत. टार्गेट 53 धावेंचे आहेत. सुरुवात तर मात्र चांगली नाही आहेत. तितकी चांगली सुरुवात नाही करता आली, परंतु आता शेवट तो कशा प्रकारे अंत होईल याची चर्चा मैदानावरती केली जाईल. कारण रन रेट 3.60 आहे, तो वाढवायचा आहे. वाढवण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जातो. फटका खेळला आहे. अक्षय सँडी पुन्हा पुढे आला आहे. फिल्डिंग चांगली केलं आहे. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. आफ्टर फर्स्ट ओव्हर 1 ओव्हरचा खेळ संपला आहे. पहिलं षटक महेश पाटीलचं फक्त 4 धावेंचं राहिलं आहे. एक विकेट देखील त्या ओव्हरमध्ये मिळालेला आहे. आयोजन ब्युटिफुल शिरगाव संघाची संघ निष्ठा पॉवरफुल. आमच्या शिरगाव स्पोर्टचा चषक आहे, चषक वंडरफुल. आमच्या थँक्यू. ब्युटिफुल, वंडरफुल हे शब्द फक्त नितीनदादा गावडे यांना सुचवू शकतात आणि त्यांनीच गाणं बनवलं आहे. अगदी शिरगावचा हा गाव आहे आणि गावातील प्रसिद्ध हनुमानाचं मंदिर सध्या आहे ते आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहेत. 1 ओव्हर नंतर 4 धावा 1 विकेट. खूप छान पद्धतीचं लाईव्ह टेलिकास्ट डीबीच्या वतीनं मात्र सातत्यानं केलं जात आहेत. अनेक साऱ्या गोष्टींना कॅप्चर केल्या जातात. गोलंदाजी मार्कवरती विजय मात्र आलं. भरपूर सारी मेहनत विजय मात्रे यांची देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल पुन्हा खेळायचा प्रयत्न केला. चेंडू मात्र समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय. महेश पाटील आला वेगानं बॉलवरती पुढे आला. फिल्डिंग चांगली केली आहे. तो दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही मैदानाच्या मध्ये आता क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून जिंकणारा संघ फायनलची मॅच खेळेल. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव वर्सेस आई कुर्लाई कशी या 2 संघादरम्यान सुरू असलेली मॅच. गोलंदाज तयार विजय मात्रे. ओ फटका चांगला खेळलाय, क्रॅकिंग खेळलाय. व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. भाई राकेश देखील काही कमी नाही मैदानाच्या मध्ये. त्याच्याकडे श्रमता आहे, त्याच्याकडे स्ट्रेंथ आहेत. कव्हरला षटकार ठोकू शकतो ही त्याच्याकडे इरादे आहेत. मैदानाच्या मध्ये षटकार ठोकला. धावसंख्या 11, 1 गड्याच्या मोबदल्यात. थोडं थांबलात कारण संपूर्ण स्पर्धा आपण पाहिलं तर सध्या बरेच जण मैदानाच्या बाहेरून पाहतायत. अनेक जण घर बसल्या देखील पाहतायत. प्रत्येकाला पाहायचे आहेत कोण फायनल मारणार, कोण विजेतेपद पटकावणार, त्याच्यावरती नजरा. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहे, खूपच बाहेर चाललाय. पंच किशोर सर वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 12, 1 गडी बाद. पुढील बॉल हा ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती आक्रमण, परंतु विकासच्या हातामध्ये घेतला. विकासचा झेल संपलाय. बॅटरचा खेळ आउट. काय गोलंदाजी मैदानाच्या मध्ये केली जाते. सुंदर गोलंदाजी. फक्त एका गोष्टीची विनंती, जास्त वेळ घेऊ नका कारण 5:30 वाजलेले आहेत. आपल्याला फायनलची मेगा फायनलची मॅच देखील कळवायची आहे, त्याची विनंती आहे. कमी वेळ जितका तुम्हाला घालवता येईल तितका कमी वेळ घालवा मैदानाच्या मध्ये. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 12 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाठलाग मैदानाच्या मध्ये करायचा होता. तो जवळपास आपण पाहिलं तर 53 धावेंचा. आतापर्यंत धावा झाल्यात 12. रिक्वायर्ड रन रेट सध्या पोहोचलाय 16.40च्या घरामध्ये. पुढचा बॉल
ओ माय गॉड, ओ माय गॉड, नो बॉल, इट्स अ नो बॉल. बाहेरून आवाज येणं सुरू झाला आहे. बाकीच्या खेळाडूकडून देखील आता हावभाव काही गोष्टी सांगितल्या जात आहेत. मोबदल्यामध्ये 1.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. अजून 39 धावा करायच्या आहेत. लोवर पोल्टस बॉल बहुधा मिस करत नाही नारायण, परंतु ही चूक घडली होती. आणखीन एक लोवर फुलटस बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विकासचा बॉल फील्ड केलंय. फेकी करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट. मागच्या 2-3 फुलटस बॉलवरती मोठे फटके नाही आले. आता बाकीच्या चेहऱ्यावरती स्माईल आला, बाबा लोवर फुलटस बॉल का मिस केले जात आहेत. कुर्लाई कशी संघ देखील आता त्यांचे समर्थक देखील तेच सांगतायत. धावा 15. लोवर फुलटस बॉल, फटका सजवला हवेमध्ये, मनगटामध्ये आहे ताकद आणि बॉलला मात्र पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जागा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जागा. आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो जागा. थँक्यू. 12 बॉल मध्ये 32 धावेची अजूनही गरज आहे. मॅच रंगताना पाहायला मिळतोय. जोपर्यंत नारायण मैदानाच्या मध्ये आहे तोपर्यंत काही होऊ शकतंय. आफ्टर 2 ओव्हर मध्ये कंपॅरिझन पहा. आई कुर्लाई कशी संघ 21 ला 2 विकेट आहेत. शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचा संघ 22 ला 2 विकेट होता. विकेट दोन्ही बाजूला बरोबर आहेत. फक्त एक धाव आई कुर्लाई कशीचा संघ पाठीमागे आहेत. शिरगावनं 22 केल्या होत्या, कुर्लाई कशीतनं 21 केल्यात. आता 12 बॉल मध्ये रन करायच्यात 32. 12 बॉल 32 धावेची गरज. मॅच रंगताना पाहायला मिळेल. मजा येईल या मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं तर गोलंदाज दाखवताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर विकास करायच्या झकास कामगिरी विकासांना, परंतु आज मैदानाच्या मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल त्याच्यावरती लक्ष वेधित केलं जात आहेत. अनेकांच्या नजरा या मॅच वरती. स्ट्राईक इनला दीपेश. पहिलाच बॉल, फटका खेळलाय. ओ हो 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 हो, चाललाय बाउंड्री लाईनच्या पार पार पार. अरे बघा एकदा आमचा बायो डाटा, अंगावर तुमच्या मारील काटा. मारील काटा, मारील काटा, अंगावर तुमच्या मारील काटा. छोटा वा 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 वा. समोरच्या दिशेने सरळ बॅटने खेळलेला लॉंग ऑन मध्ये अक्षय सँडी होते. फक्त बघत बघत आणि बघतच राहिले, कारण की त्यांच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. 11 बॉल मध्ये 26 धावेची गरज. कधी क्रिकेटचा खेळ बदलेल याचे भवितव्याने करणं थोडं कठीण आहे. आणि सर्वाधिक बेस्ट जोडी कशीची दीपेश आणि नारायण सध्या मैदानाच्या मध्ये आहेत. विकेट. पुढचा बॉल विकास. लोवर फुलटस बॉल, फटका खेळलाय कॉपीबुक स्टाईल मध्ये. क्षेत्ररक्षक येतात महेश पाटील, फिल्डिंग करतायत. जसं एक धाव येतात टाळ्यांचा गजर शिरगावच्या माध्यमातून येतात. जसे मोठे फटके येतात तसा टाळ्यांचा गजर कशीच्या माध्यमातून येतोय. 10 बॉल मध्ये 25 धावेची गरज आहे. नारायण वर्सेस विकास मध्ये आता खरं तरी जुगलबंदी रंगताना पाहायला मिळेल. मजा येईल या मॅच मध्ये. येणारे बॉल 10 बॉल मध्ये रन करायचे 25. ओ हो हो हो, कडक 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 बेधडक सिक्सर. हिम्मत नाही आमच्या जायची वाटा. जायची वाटा, जायची वाटा. हिम्मत तुमची जायची वाटा. कित्येकांना ठोकून पाणी पाजलंय आम्ही मगात. कित्येकांना ठोकून पाणी पाजलंय आम्ही मगात. तो कोणी आम्हाला नडतो तो डायरेक्ट. आम्हाला कोण नडतो मैदानाच्या आतमध्ये. ही लढाई तशी एकमेकांना नडण्याची लढाई आहे. येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अजून जवळपास पाहिलं तर 9 चेंडू 19 धावेची गरज. 15,000पेक्षा जास्त लोकांनी आज ही स्पर्धा वॉच केल्या आहेत. ती आकडेवारी मात्र वाढत चालल्या आहेत. 9 बॉलमध्ये 19 धावेची गरज. हे अगदी 2 ते 3 बॉल महत्वाचे ठरतील या मॅचच्या हिशोबाने. नारायण समोर आपण पाहिलं तर विकास. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. 9-19 एक धावा झाल्या 34. 9 चेंडू मध्ये 19 धावेची गरज. कोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. ब्रह्मास्त्र मध्ये बॉल टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात राजू भोईर. फिल्डिंग केलंय. एक धाव इम्पॉर्टंट आहेत. एक फिल्डिंग देखील तुमची खूप निर्णायक ठरू शकतं या मॅच मध्ये. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आहेत 8 बॉल मध्ये रन करायचे आहेत बरोबर 18. 2 बॉल वरती खेळाचं भवितव्य, 2 बॉल वरती मॅचचं भवितव्य.
स्ट्राईकला दीपेश 7 मध्ये 11 त्यानं बनवल्यात. नारायणनं 5 मध्ये 14 केल्यात. पुढचा बॉल फोर्स केला, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, महेश घेतलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन, दीपेश आउट. थँक यू. शेवटचा बॉल बाकी आहे. 35 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 बॉलमध्ये 18 धावेची गरज आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. खोलवा टप्प्याचा टाकलाय, फटका खेळला हवेमध्ये, सँडी चूक घडलाय परंतु बाउंड्री लाईनच्या जवळ फिल्डिंग केलाय. एकतर कॅच वरती प्रयत्न करायचा होता, दुसऱ्या बाजूने बॉल अडवायचाही होता. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन आलं. तिसरे पंच बिझी होतील. तडंपर या पाहूयात, पाण्याचा प्रयत्न केला जाईल. बॉल सेफ आहे, अडवलाय की नाही अडवला, या गोष्टी पाण्याचा प्रयत्न होणार आहेत. पाहूया काय झालं. क्रुशियल मोमेंट आहे. बॉल ज्यावेळी हातावर त्याला त्यावेळी पाय जो आहे तो बाहेर गेलाय का, बाउंड्री लाईनला टच झालाय का, त्याच्यानंतर स्पर्श झालाय का, हे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तिसरा पंचाचा डिसिजन आला आहे. बॉलला थांबवण्यात आलेला आहे, फील्ड करण्यात आलेला आहे. 2 धावांना संघाची धावसंख्या धावफलकावरती 37-37 समीकरण आहेत ते प्रेक्षकांना पुन्हा दाखवूया स्क्रीनवरती. येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये 6 बॉलमध्ये रन करायच्या 16 करायचे आहेत. हा शिरगाव स्पोर्ट शिरगाव चषकाचा 16 इथे रंगलेला आहे. आपण जाऊयात डीजे धनेश दादाकडे, एक हलकीशी धुवून घेऊयात आणि येऊयात 6-16. थँक्यू. बरोबर स्क्रीनवरती हनुमानाचं मंदिर आहे आणि आमच्या डीजे ऑपरेटरनं परफेक्ट गाणंही लावलं आहे. आफ्टर 3 ओव्हर्स कशीत 37ला 3 विकेट, शिरगाव स्पोर्ट शिरगाव 41ला 2 विकेट. आता इथून 6 मध्ये करायच्या 16. प्रदीप पाटील यांनी मॅच जिंकवलं तर आदरणीय हेमंतदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. हेमंतदादांसाठी क्रिकेट अगदी प्यारं क्रिकेट आहे. क्रिकेटसाठी सर्व काही ते करू शकतात, हे त्यांना आतापर्यंत दाखवून दिलेलं आहे. 6 बॉलमध्ये रन करायच्या 16. डीजे थँक्यू. 6-16 पहिलाच बॉल. ओ हो 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 हो, कडक 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 सिक्सर. माझी सातवाची खरोशी गावानु बैसली, माझी सातवाची खरोशी. जल्लोष सुरू झाला. अगदी कशीच्या तिथे असलेले समर्थक तेही खुश आहेत. 5 बॉल मध्ये रन करायचे 10. बाई लढाई 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 आहेत. कोण जिंकणार, कधी जिंकणार, कधी काय होईल सांगता येणार नाही, अशीच मॅच सुरू आहे. ऑफच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रथमेश भोईर फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत. 1 धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. पाण्याची गरज असेल तर पाणी पाठवा. 4 बॉलमध्ये 9 धावेची गरज आहे, कारण बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये प्रदीप पाणी पाठवा. ऑर्गनायझेशन टीम चला पाणी पाठवा. बरोबर हातही आला तो. बॉल ज्यावेळी पकडण्याचा प्रयत्न केला तो बरोबर तोंडाच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला.
4-9 स्ट्राईकला मयूर. प्रदीपचा बॉल फटका छान खेळलाय. बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉलला थांबवलं राजू भोईरने. 1 धाव. ओहो, मॅचचं समीकरण पुन्हा चेंज. येणारे बॉल 3 बॉल मध्ये रन करायचे 8 कुणाची लागेल वाट. क्रिकेटचा थाट पाहायचं असेल तर यावं लागेल शिरगाव स्पोर्ट्स शिरगावच्या क्रिकेटच्या मैदानावरती जिथे रंगलाय मॅच. 3 बॉल मध्ये 8 धावेची गरज. कधी या बाजूने कधी त्या बाजूने, कधी शिरगाव कधी कशी शिरगाव. 3-8 निर्णायक बॉल प्रदीपच्या समोर नारायण. ओ हो आलाय वाईड आलाय. मॅच मध्ये कहाणीमध्ये पुन्हा ट्विस्ट आलाय, कारण 3 बॉल मध्ये रन करायचे 7. जितका प्रेशर दबाव बाकीच्या तुमच्या वेळेवरती नसतो तितका दबाव प्रेशर या मॅच मध्ये आहे. सध्या तरी तो निर्माण झालाय. नारायण एका बाजूने, दुसऱ्या बाजूने प्रदीप. एक चांगला बॉल त्याला टाकायचा, एक चांगला स्ट्रोक खायचा नारायणला. ओ लेन मिस केलाय. 2 बॉल मध्ये रन करायच्या 7. टाळ्यांचा गजर शिरगाव कडून होतोय, टाळ्यांचा गजर कशीत कडून होतोय, कारण हा मॅच आणि आता तो प्रताप कोणाकडून आला ते पण बघावं लागेल, कारण कधी कशीच्या बाजूने बसला होता मॅच शिरगाव आणि कशीत मध्ये सुरू आहे, पण समर्थन देतोय गावाला, कारण 2 बॉल मध्ये 7 धावेची गरज आहे. प्रदीपचा एक चांगला बॉल मॅच मध्ये पुनरागमन, एक चांगला फटका मॅच मध्ये पुनरागमन. शेवटचा 2 बॉल हवेमध्ये खेळला, फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. टॅलेंट आहे त्यात वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय. आय मास्टर माइंड हाय, मास्टर माइंड हाय. नाही गाण्यामध्ये लागलं मास्टर माइंड, पण आता मास्टर माइंड कोण असणार, कारण 1 बॉल मध्ये 1 करणं बाबा सोपं नाही आहे. षटकार चौकार मारू शकतात, पण 1 बॉल मध्ये 1 रन करायचे असते ना, त्यावेळी जो दबाव असतो ना, तो किती मोठ्या खेळाडूला तुम्ही जाऊन विचारा बाबा, ती 1 बॉल 1 ची कंडिशनची मॅच काय असते. भरपूर वेळा तुम्ही षटकार चौकार मारू शकतात बाबा, पण 1 बॉल 1 च्या मॅच मध्ये नेहमी काहीतरी वेगळं होत असतं. भरपूर काही गोष्टीवरती चर्चा सध्या केली जातात. 1 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. विचार विनिमय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या बाहेरून देखील चर्चा सुरू झाल्या आहेत. कोण जिंकणार बाबा, 1 बॉल 1 ची गरज आहे. जशी मॅच हवी होती, कोण म्हणतं सेमीफायनलचा मॅच रंगणार नाही, हो रंगू शकतोय, तसा मॅच झालेला आहे. 1 बॉल मध्ये 1 धावेची गरज. फिल्डिंग पोझिशन पाहूया कशा प्रकारे पद्धतीने सजवली जात आहेत. स्क्रीनवरती बाकीचे सर्व खेळाडू तट्ट्या सगळ्याच्या आतमध्ये आहेत. अम्ब्रेला टाईप मध्ये अगदी सजवलेलं फिल्डिंग पोझिशन, अगदी सुंदररित्या हे फिल्डिंग पोझिशन सजवण्यात आलेलं आहे. जणू काही आता टेस्ट क्रिकेट सुरू झालंय या शिरगावच्या मैदानावरती. चला जाऊयात. 1 बॉल मध्ये रन करायचे बरोबर, 1 नंबरही पटकावायचा आहे. 1 मॅच झालं 1 नंबरची. चला टाळ्यांचा गजर दोन्ही संघांना समर्थन देऊयात. प्रदीपचा बॉल आलाय डॉट आणि आला विकेट. मास्टर माइंड हाय, म्हणून म्हटलं भावा, षटकार मारणं सोपं आहे, पण 1 बॉल 1 ची मॅच काढणं सोपं नाही आहे. कारण भले खेळाडू असतात, भरपूर मोठे खेळाडू असतात, षटकार मारणं इझी असतं, पण 1 बॉलची 1 रनची मॅच काढणं बहुतेकांना जमत नाही. तसाच मॅच झाला होता, तसा सुपर डुपर हिटवाला मॅच नारायणनं. परंतु नारायणसाठी आता टाळ्यांचा गजर होऊ द्यात, कारण नारायणने जी इनिंग खेळली होती, नारायणची इनिंग खूप महत्वाची होती. चला टॉस, डायरेक्ट टॉस होणार आहे. तलावपणा कॅप्टन या. हेमंत दादाकडून 1000 रुपये पारितोषिक दिलं जाणार आहे.
रोहित कॅमेरा. हेमंत दादाकडून 1000 रुपयाचं पारितोषिक प्रदीपला. 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. चला टॉस करा, टॉस. राजू दादा टॉस कॅप्टन.